हाय फ्रेंड्स, स्नेहल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी स्नेहल तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे ह्या मोत्याच्या महिरपचा। तर आपण आपल्या चॅनलवर याआधीही एक महिरप अपलोड केलेली आहे, ती म्हणजे ती उलन पासून बनवलेली आहे। आज आपण ही मोत्यांपासून बनवणार आहोत। ही महिरप दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच बनवायला ही खूप सोपी आहे। तर चला बघूया ती महिरप बनवायची कशी ते। ही महिरप करण्यासाठी आपल्याला इथे 6 नंबरचे व्हाईट कलरचे मोती, 6 नंबरचे रेड कलरचे मोती, हा प्रॉपर रेड पण नाहीये आणि ब्राउन पण नाहीये, सुई, 50 नंबरचा तंगूस धागा आणि कात्री एवढं साहित्य लागणार आहे। तर चला बघूयात ही महिरप बनवायची कशी। महिरपला सुरुवात करताना आपण सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी अशी इथे गाठ बांधून घेतलेली आहे। गाठ बांधताना 4 ते 5 गाठ बांधायच्या, म्हणजे आपला मोती ह्या धाग्यातून पुढे जाणार नाही। सुई एकदा सगळ्या मोत्यातून फिरवून घेतली आहे आणि आपला कोणत्याही एका मोत्यातून आपल्याला हा धागा वरती काढून घ्यायचा आहे। आता त्यानंतर सुईमध्ये आपल्याला 3 व्हाईट कलरचेच मोती घ्यायचे आहेत, 1 2 आणि 3 व्हाईट कलरचेच मोती घेतल्यानंतर ह्या एका ज्या मण्यातून आपला धागा बाहेर आलाय त्याच मण्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे आणि 1 आणि 2 असे 2 मण्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। हे असे आपले 2 चौफूल तयार झाले। अजून एक दाखवते। आता हे 2 चौफूल तयार झालेत। आपली सुई बरोबर ह्या समोरच्या मण्यातून धागा बाहेर आलेला आहे आणि प्रत्येक वेळेस असंच एका लाईनीच्याच मण्यातून धागा बाहेर आलेला पाहिजे, तेव्हाच आपली ही लाईन करेक्ट येते। आता परत 3 मणी घालून घ्यायचे आहेत। 3 मणी घालून घेतल्यानंतर बरोबर हा वरचा मणी आहे ज्यातून आपली सुई बाहेर आलेली आहे पहिल्यांदा, त्याच मण्यातून आपल्याला परत हा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि 1 आणि 2 अशा 2 मण्यातून आपल्याला धागा वरच्या दिशेने फिरवायचा आहे, 1 आणि हा दुसरा। तर आपण महिरप करतोय, तर मी माझ्या ताटाच्या मापाने ही पट्टी जी केलेली आहे ते हे चौफूल 90 तयार करून घेतलेले आहेत। ही पट्टी तयार करताना आपल्याला हे चौफूल 91 तयार करून घ्यायचे आहेत। मी माझ्या ताटानुसार 91 तयार केलेले आहेत। तुम्हाला ते कमी किंवा जास्त तयार करायचे असतील तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करू शकता। तर आता आपले हे 3 झालेले आहेत। आपल्याला असे टोटल 91 चौफुलांची पट्टी इथे तयार करून घ्यायची आहे। ही आपली 91 चौफुलांची पट्टी तयार झालेली आहे। ही 91 चौफुलांची पट्टी तयार झाल्यानंतर आपल्याला धागा, हा जो मधला मणी आहे हा वरचा नाही, हा जो मधला मणी आहे त्यातून बाहेर काढायचा आहे, कारण आपल्याला सुई ह्या बाजूला न आणता ह्या बाजूला फिरवायची आहे। त्यासाठी आपण हा मणी सोडून हा पुढच्या मण्यात आपल्याला धागा घालून घ्यायचा आहे। आता ह्या मण्यातून धागा निघाल्यानंतर आपल्याला सुईमध्ये 3 व्हाईट कलरचे मोती आणि 3 रेड कलरचे मोती असे घालून घ्यायचे आहेत। टोटल 6 मणी आपल्याला घालायचे आहेत, 3 व्हाईट आणि 3 रेड। हे मणी घालून घेतल्यानंतर हे 3 रेड कलरचे मोती सोडून ह्या व्हाईट कलरच्या 3 मोत्यांपैकी हा वरचा मोती घेऊन ह्यातून आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे ह्या प्रकारे, म्हणजे आपलं हे 3चं इथे फूल तयार होतं। धागा घट्ट ओढून घ्यायचा, त्याच वेळेस ही विण घट्ट बसल्या जाते। आता धाग्यामध्ये 2 व्हाईट कलरचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि ज्या मण्यातून आपण पहिल्यांदा धागा बाहेर काढला होता त्याच मण्यातून आपल्याला परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। या प्रकारे आपलं एक फूल इथे तयार झालेला आहे। आता पुढची स्टेप करताना आपण हा धागा समोरच्या मोत्यातनं बाहेर न घेता इथे वरती घेणार आहोत, कारण समोर जर धागा डायरेक्ट घेतला तर मध्ये आपला धागा दिसेल आणि ती महिरप चांगली दिसणार नाही, कारण सगळे धागे 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 दिसत जाणार। तर आपण समोर धागा न घेता ही पहिले जे आपण 3 मोती घेतले होते त्यातल्या पहिल्या मोत्यातून धागा वरच्या दिशेने बाहेर काढणार आहोत। धागा घट्ट ओढून घ्यायचा, म्हणजे आपली महिरप दिसायला ही छान दिसते। आता एक लाल आणि एक पांढरा असे 2च मोती आपल्याला घ्यायचे आहेत आणि हा मोती सोडून, म्हणजे 1 2 आणि 3 हे 3 पैकी हा मोती सोडून आपल्याला
हा चौथा जो मोती आहे, स्टार्टिंग पासून चौथा मोती, त्यात आपल्याला सुई पुढच्या दिशेने काढून घ्यायची आहे ह्या प्रकारे. जर इथे तुम्हाला वेगळा कलर हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तो घेऊ शकता. मला तिसरा कलर नको होता म्हणून मी रेडच ठेवलेला आहे इथे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 व्हाईट कलरचे मोती आणि 3 रेड कलरचे मोती असे घालून घ्यायचे आहेत. टोटल 6 मोती. आणि हे 3 रेड कलरचे सोडून हा जो व्हाईट आहे त्याच्यातून आपल्याला एकाच मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता आपण पहिल्या फुलामध्ये 2 मोती घातले होते, पण आपल्याकडे हा एक ऑलरेडी मोती आहे, तर आपण आता धाग्यामध्ये फक्त एकच व्हाईट मोती घालून घेणार आहोत. आणि हा एक व्हाईट आणि हा पुढचा एक व्हाईट, म्हणजेच आपला जो बेसचा व्हाईट आहे तो आणि आपण हे जे 2 आधी घातलेले त्यातला एक व्हाईट, अशा 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. या प्रकारे आपलं दुसरंही फुल इथे तयार झालेलं आहे. इथे आपले 2 फुलं तयार झालेले आहेत. मी अजून एक कसं करायचं ते दाखवते. परत धागा सरळ बाहेर न घेता या फुलाच्या पहिल्या मोत्यातून आपल्याला धागा वरच्या दिशेने बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये एक रेड आणि एक व्हाईट असे 2च मणी आपल्याला घालून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर हा एक मधला मोती सोडून पुढच्या मोत्यातून आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. परत धाग्यामध्ये 3 व्हाईट कलरचे मोती आणि 3 रेड कलरचे मोती घालून घ्यायचे आहेत. टोटल 6 मोती. त्यानंतर हे 3 मोती सोडून हा एक व्हाईट मोत्यातून आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. आणि परत धाग्यात एकच व्हाईट मोती घालून घ्यायचा आहे आणि हा पहिला व्हाईट मोती आणि हा दुसरा व्हाईट मोती, अशा 2 व्हाईट मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत धागा सरळ बाहेर न काढता ह्या एका वरच्या मोत्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर ना एक रेड आणि एक व्हाईट असे 2 मोती घालून ह्या मण्यातून धागा आपला बाहेर येईल. त्यानंतर परत ही स्टेप करायची. 3 व्हाईट आणि 3 रेड मोती घालून घ्यायचे. त्यानंतर 3 मोती सोडून व्हाईट कलरच्या मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आणि परत एक मोती व्हाईट घालून घ्यायचा. त्यानंतर परत एक मोती, आपण पहिला घातलेला एक मोती आणि बेसमेंटचा एक मोती, अशा 2 मोत्यातून सुई बाहेर काढून परत सरळ न जाता वरच्या फुलाच्या पहिल्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. तर अशा पद्धतीनं ही महिरप पूर्ण करा. समजलंच नाही तर परत ही स्टेप रिपीट करत जा. हीच स्टेप वापरून आपल्याला पूर्ण महिरप तयार करून घ्यायची आहे. महिरप करायला सोपी आहे, त्याहून दिसायला खूप सोपी आहे. तर पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते ती कशी दिसते. तर तुम्ही ह्याच पद्धत वापरून ही महिरप पूर्ण करून घ्या. मग शेवटी आपण भेटू. ही आपली महिरप तयार झालेली आहे आणि बघा दिसायला ती कशी दिसते. जर तुम्हाला इथे वेगळं कॉम्बिनेशन हवा असेल, म्हणजेच पर्पल, डार्क ब्ल्यू, ग्रीन, तर तुम्ही हे वापरू शकता. आपली महिरप इथे पूर्ण झालेली आहे. हे 91 मोत्यांचे राऊंड मी माझ्या ताटाच्या मापानुसार केलेले आहेत. तुमच्या ताटाच्या मापानुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता. तर ही महिरप तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.